जनता का पैसा खर्च किया। तर कालकाजी मतदारसंघातून आतिशी मात्र विजयी झालेले आहेत। एक समाधानकारक निश्चितपणे आम आदमी पक्षासाठी बातमी। कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांचा विजय झालाय। आतिशी सातत्याने पिछाडीवरती होत्या आणि ही पिछाडी भरून काढत त्यांनी विजयामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे। आणि या दोन धक्क्यांच्या नंतर एक धक्का अरविंद केजरीवाल यांच्या रूपाने, मनीष सिसोदिया यांच्या रूपाने, दुसरा धक्का पण या सगळ्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या आतिशी यांना मात्र विजय संपादित करता आलेला आहे। आणि आतिशी यांच्या विजयानं आम आदमी पक्षाला एक निश्चितपणे दिलासा म्हणावा लागेल, कारण ज्या प्रकारे त्यांचा एक लोकप्रियता होती आणि ती लोकप्रियता शेवटी त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरली असं म्हणूया। पण आकडे मात्र तिकडे सातत्याने बदलत आहेत। 47 वर भाजप पोहोचली आहे, आम आदमी पक्ष 23 वर अडखळलेला आहे। काँग्रेसची आशा होती पण आशा फोल ठरली। काँग्रेसला एकही जागा, सलग ही तिसरी विधानसभा आहे। 2015, 2020 आणि 2025 सलग 3 विधानसभांमध्ये काँग्रेसला आपला भोपळा फोडता आलेला नाहीये। काँग्रेससाठी ही चिंतनाची, आत्मचिंतनाची ही वेळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काँग्रेस देशावरती 70 वर्ष सत्ता गाजवणारा पक्ष आहे। दिल्लीमध्ये निर्विवाद सत्ता गाजवणारा काँग्रेस पक्ष, पण आज मात्र त्या पक्षाची अवस्था अतिशय दयनीय, केविलवाणी झालेली आहे। आणि या सगळ्याचा विचार करून भाकरी फिरवणं ज्याला आपण म्हणतो ना, ते होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया।